नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव अनंत आहे. आज मी तुम्हाला एका स्वामी भक्त ताईंचा असा अनुभव सांगणार आहे की तो एकदाच तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आहे एका साध्या गृहिणीची. त्या ताईंच्या आयुष्यामध्ये एकामागून एक संकटे येत होती. घरात आर्थिक अडचणी होती, परिस्थिती खूप बिकट होती. मुलाच्या नोकरीची चिंता, पतीची तब्येत आणि सततचे मानसिक तणाव यामुळे त्या ताई पूर्णपणे खचून गेल्या होत्या. अनेक देवी देवतांची पूजा, नवस, उपवास सर्व काही करून थकले, पण मनाला समाधान कुठे मिळत नव्हते. एक दिवस त्यांच्या शेजारी राहणार एका स्वामीभक्त महिलेने त्यांना श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्याचा सल्ला दिला. हे सुरुवातीला त्या ताईंना वाटले, हे पुस्तक वाचून माझे प्रश्न कसे सुटतील. पण अंतःकरणातून एक आवाज आला, एकदा श्रद्धेने वाचून तर बघ, एकदा श्रद्धेने करून तर बघ. त्या ताईंनी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला, नमस्कार केला आणि पूर्ण श्रद्धेने पारायण केले. दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून त्या पुस्तकाचे वाचन करू लागल्या. पारायणाचा 4था दिवस होता. त्या ताईंना रात्री एक विलक्षण स्वप्न पडले. त्यांनी पाहिले की एक तेजस्वी वृद्ध संन्यासी त्यांच्या घराच्या दारात उभे आहेत. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, चेहऱ्यावर दिव्य तेज होते. त्यांनी फक्त एवढेच सांगितले, घाबरू नकोस मुली, मी तुझ्या पाठीशी आहे. हे बोलून ते अदृश्य झाले. सकाळी उठल्यावर त्या ताईंना मनातून एक वेगळी शांतता जाणवली. जणू काही त्यांच्या मनावरील सर्व ओझे हलके झाले होते. त्यांनी आणखी भक्तिभावाने पारायण सुरू ठेवले. पारायण पूर्ण होण्याच्या 2 दिवस आधीच त्यांच्या मुलाचा फोन आला. अनेक महिन्यापासून नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलाला अचानक एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं आणि स्वामींचा खरा चमत्कार अजून बाकी होता. पारायणाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या पतीची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या आणि नंतर जे सांगितले ते ऐकून सर्वजण थक्क झाले. डॉक्टर म्हणाले, ज्या गंभीर आजाराची आम्हाला भीती वाटत होती त्यांचे कोणतेही चिन्ह आता दिसत नाही. अहवाल पूर्ण सामान्य आहे. ताईंना अश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी मनोमन स्वामींना नमस्कार केला आणि त्या रात्री पुन्हा त्यांना स्वप्न पडले. स्वामी महाराज त्यांच्या समोर उभे होते. त्यांनी प्रेमाने हात डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, श्रद्धा ठेव, मी कधीच माझ्या भक्ताला एकटे सोडत नाही. स्वप्न संपले, पण त्या शब्दांनी ताईचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. आज त्या ताई प्रत्येकाला एकच सांगतात, मी स्वामींना पाहिले नाही, पण त्यांनी स्वामीची कृपा अनुभवली आहे. संकटाच्या काळात जेव्हा सर्व मार्ग बंद झाले होते तेव्हा स्वामींनी माझा हात धरला होता. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाने माझ्या आयुष्यात आशेचा प्रकाश आणला. तर मित्रांनो, स्वामी समर्थात पूर्ण श्रद्धा ठेवा. पारायण हे फक्त पुस्तक वाचन नाही, तर स्वामीशी जोडणारा एक आपल्या आयुष्यामध्ये दिव्य मार्ग आहे. जेथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्कीच असते. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमचे जे काही अनुभव असतील तर या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.